धुवून चिरलेला स्वच्छ पालक आणि शेंगदाणे एकत्र शिजायला टाकणे। कमीत कमी 4 ते 5 शिट्ट्या घेणे। भरपूर कोथिंबीर, 5 ते 6 हिरव्या मिरच्या, त्याचप्रमाणे थोडे लसूण यांची पेस्ट करून घ्यायची। थोडंसं बेसन पीठ, मीठ, हळद, मिरची पावडर आणि थोडंसं दही हे अतिशय चांगल्या पद्धतीने मिक्सरच्या भांड्यामध्ये घोटून घ्यायचं। बेसन पिठात द्यायची। कुकरमध्ये शिजवलेली भाजी रवीच्या साहाय्याने अशा प्रकारे मॅश करून घ्यावी। 3 पळी तेल स्टीलच्या पातेल्यात टाकले। स्टीलचे पातेले घेण्याचं कारण ही भाजी आंबट असल्यामुळे इतर कोणत्याही भांड्यात बनवू नये। त्याच्यामध्ये जिरं टाकलं। जिरे चांगल्या पद्धतीने तडतडल्यानंतर आपण बनवून घेतलेली कोथिंबीर, मिरची आणि लसूणची पेस्ट त्यामध्ये टाकली। त्यानंतर आपण घोटून घेतलेली भाजी त्यामध्ये टाकून थोडी परतवली। यामध्ये आपण बनवलेली बेसन पीठ, दही, तिखट, मीठ आणि हळद याची पेस्ट टाकून घेऊ। ही भाजी ग्रेव्ही तुम्हाला ज्याप्रमाणे कमी जास्त घट्ट लागत असेल त्या प्रमाणात पाणी टाका। भाजी बनवताना ही भाजी जवळजवळ 10 मिनिटं मंद आचेवर उकळणार आहे, त्या हिशोबानेच पाणी टाका, म्हणजे तुम्हाला हवी असलेली ग्रेव्ही तुम्हाला मिळेल। मला भाजी तयार झाल्यानंतर अशी ग्रेव्ही लागते, त्यामुळं मी अर्धा ग्लास पाणी अजून टाकणार आहे आणि 10 मिनिटं या भाजीला उकळ घेणार आहे मंद आचेवर। मैत्रिणींनो, भाजी तयार झाली आहे। वाढताना या भाजीमध्ये वरून कच्चं तेल टाकलं तर चव अप्रतिम लागते। माझे वडील जेव्हा शेतातून शेंगदाणे आणि तीळ यांचं तेल घरी बनवलेलं म्हणजे घाण्यावरून आणलेलं ताजं तेल आम्ही हिवाळ्यात वापरायचो, त्यामुळं त्या तेलाची आणि या भाजीची मिक्स चव खूपच अप्रतिम असायची। या भाजीबरोबर तुम्ही पराठा सर्व करू शकता। उभा चिरलेला कांदा, काकडी, उडदाचा पापड या सगळ्यांबरोबर ही भाजी जर तुम्ही खाल्ली तर अप्रतिम लागते। पण भातावर ही भाजी टाकताना एकत्र ओतायची नाही, तर चमच्याने लागेल तेवढ्या भातावर ही भाजी ओतायची आणि लगेच खायला घ्यायची। खूपच छान लागते। कशी वाटली ही चटकदार चव मुंबईची? मी माझ्या आईकडून शिकली आहे। एकदा जरूर बनवा आणि खा ही भाजी, तुम्हालाही खूप आवडेल।